माजी नगरसेविका पूनम पाटील यांच्या अथक पाठपुरावा आणि सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बेलापूर गाव सेक्टर 19 आणि 20 येथील जुने मासळी मार्केट पाडून त्या जागी नवीन व सुसज्ज मासळी मार्केट उभारण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला। या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेविका पूनम पाटील, माजी नगरसेवक अमित पाटील, समाजसेवक मिथुन पाटील आणि मच्छीमार विक्रेत्या भगिनी आणि बेलापूर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा विषय मार्गी लावण्यासाठी पूनम पाटील यांचा संघर्ष, निष्ठा आणि जिद्द हेच निर्णायक घटक ठरले। निव्वळ आश्वासनांवर अवलंबून न राहता पूनम पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा, पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटी, स्मरणपत्रे आणि अधिकारी स्तरावर सातत्यानं फॉलोअप ठेवून हे काम मंजूर करून घेतलं। मार्केटच्या दुरवस्थेमुळे निर्माण झालेल्या समस्या मांडण्यापासून ते अंतिम मंजुरीपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास त्यांनी ज्या चिकाटीने व प्रभावी नेतृत्वाने पूर्ण केला त्याचा उल्लेख या कार्यक्रम प्रसंगी आवर्जून करण्यात आला। या नवीन मार्केटमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिकता यांना प्राधान्य असून मच्छीमार भगिनींच्या सोयीसाठी कोल्ड स्टोरेज, ऊर्जा बचतीसाठी सोलर पॅनल आणि नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध असणार आहेत। या प्रसंगी पूनम पाटील यांनी या कामाविषयी अधिक माहिती दिली। यावेळी उपस्थित ग्रामस्थ व मच्छीमार विक्रेता महिलांनी सदर विषय मार्गी लावल्याबद्दल पूनम पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले। बऱ्याच वर्षापासून बेलापूर जे गाव आहे इथे मार्केट नव्हतं आणि बऱ्याच वर्षापासून हा विषय प्रलंबित होता, पण आज हा विषय मार्गी लागलेल्याचा खूप आनंद होतोय। आणि आपण बघितलं की बेलापूर जो गाव आहे तिथे मोठा बाजारपेठ असायचा पूर्वी आणि ठाण्यानंतर हाच एक मुख्य बाजारपेठ असताना देखील प्रशासनाकडून यांच्याकडे दुर्लक्ष झाला होता आणि इतक्या वर्षापासून हा विषय प्रलंबित होता। त्यांना ज्या सुखसुविधा जे इकडचे बेलापूर गावातले जे भूमिपुत्र आहेत, जो आगरी मोठा समाज आहे आणि त्याच समाजाच्या माध्यमातून कोळी ज्या भगिनी, आगरी भगिनी इथे मासळीचा व्यवसाय बऱ्याच वर्षापासून करतायत आणि प्रत्येक समाजासाठी त्या हा व्यवसाय करतात आणि त्यांच्यापर्यंत मासळी विकून त्यांच्यापर्यंत ही सर्व्हिस पुरवत असतात। आणि त्यांना मुख्य म्हणजे महापालिकेकडून जी सुविधा मिळायला पाहिजे होती ती मिळणे अत्यंत गरजेचं होतं। माझ्या अथक प्रयत्नाने, त्यांच्या सपोर्टने आणि त्यांनी देखील माझ्यावरती खूप विश्वास ठेवला आणि मेन म्हणजे त्यांनी पेशन्स ठेवले आणि त्यांना माझ्यावरती विश्वास होता की नक्कीच मी त्यांचा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना न्याय देईन आणि आज नक्कीच इथे चांगला सुसज्ज असं मार्केट होतं। आणि नुसताच मार्केट नाही तर त्याला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, जसं सोलार पॅनल आहे कारण त्यांच्यावरती इलेक्ट्रिसिटीचा भार पडू नये, पाण्याची व्यवस्था, कोल्ड स्टोरेज आणि अशा विविध ज्या गोष्टी, सर्व सुसज्ज महिलांसाठी चांगलं सुसज्ज टॉयलेट, तर या सगळ्या गोष्टींचा समावेश करून आज इथे नव्याने मासळी मार्केट उभारण्यात येणार आहे आणि त्याचाच भूमिपूजन झालेला आहे। आणि आज आपण बघितलं की त्यांच्यामध्ये देखील नक्की मोठा उत्साह आहे आणि नक्कीच भूमिपुत्रांना, ज्या भूमिपुत्र या माध्यमातून व्यवसाय करतात त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे। जसं आपण बघितलं की आज इंटरनॅशनल एअरपोर्ट होतोय, तर असा नाही की ह्या ज्या छोट्या छोट्या बेसिक नीड्स आहेत त्यांच्याकडे कुठे दुर्लक्ष होऊ शकतो, तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्यावर देखील दुर्लक्ष न हो याच्यासाठी माझं प्राधान्य राहील की या सगळ्या गोष्टी त्यांना अजूनपर्यंत ज्या काही सुविधा इथे देण्याची जी गरज आहे ती नक्कीच त्यांच्या ज्या मागण्या माझ्यापर्यंत आलेल्या आहेत त्यांना न्याय देण्याचं मी नक्कीच पुढे देखील काम करेन। ते भूमिपूजन झालेलं आणि लवकरात लवकर कशा प्रकारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत संबंधित त्यांच्याकडून लवकरात लवकर हे कसं पूर्णत्वास येईल याच्याकडे माझं नक्कीच लक्ष राहील आणि नक्कीच कुठे कॉम्प्रोमाइज होणार नाही याच्याकडे देखील माझं लक्ष राहील। यावेळी उपस्थित ग्रामस्थ व मच्छीमार विक्रेता महिलांनी सदर विषय मार्गी लावल्याबद्दल पूनम पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आणि त्यांचं कौतुक केलं। मार्केट झाला पाहिजे लवकर, आमचा लवकर काम झालं पाहिजे। पूनम पाटील आमच्याकडे धावते, सगळीकडे आमची सोयीस्कर करते। धन्यवाद पूनम मॅडमचा। माननीय सौ पूनमताई पाटील या माजी नगरसेवक आमच्या सगळ्या गोरगरिबांच्या कामासाठी खूप झटतात। आज त्यांनी मच्छी मार्केटचे उद्घाटन केले। या 4 दिवसापूर्वी आमचा बुद्धविहाराचा सगळा कार्यक्रम त्यांनी चांगला पार पाडला। 6 डिसेंबर असो, नाली गटारी असो, कुठला कार्यक्रम असो तरी त्या सगळ्यांसाठी धावतात। या पूनमताई पाटील ह्या एकदम चांगल्या आणि काम करणाऱ्या नगरसेविका आहेत आणि आमचा सगळ्या महिलांचा, सगळ्या बेलापुरातील लोकांचा विश्वास जिंकणारे आहेत आणि विश्वासपूर्वक सगळे काम करतात। पूनमताई पाटील ह्या
आमच्यासाठी सगळंच काही आहे आणि त्या सगळं आमच्यासाठी करता आम्ही त्यांचे खूप आभारी आहे. तो मार्केट चांगलं होते, व्यवस्थित होते, आम्हाला सगळ्या सुविधा मिळू द्या याच्यात. आमचे नगरसेवक एकदम चांगल्या धडाडीने काम करतात. तसं त्या माझे नगरसेवक आहेत, तसेच ते जिल्हा अध्यक्ष सुद्धा आहेत. त्या जिल्हा अध्यक्षाची पण भूमिका एका चांगल्या पद्धतीने पार पाडतात. त्याचबरोबर बेलापूर या विभागातल्या नगरसेवक असल्यामुळे त्याही व्यवस्थित बाजू मांडत असतात आणि चांगल्या पद्धतीने काम करत असतात, फिरत असतात व त्यांच्या संघ सोबत काम करत असतात.